नमस्कार. मार्मिक संवाद न्यूज अर्थात MS न्यूजच्या माध्यमातून मी रवी वसंत सोनार. मार्मिक कट्ट्यावर आज आपण संवाद साधणार आहोत आमचे सन्मित्र श्री चैतन्य उत्पात यांच्याशी. नमस्कार. प्रथमतः तुमचा अल्प परिचय आणि तुमच्या पत्रकारितेची सुरुवात कशी झाली याबद्दल आमच्या दर्शकांना सांगा. नमस्कार, माझं नाव चैतन्य विलास उत्पात. 1997 साली पुणे येथील भारतीय विद्याभवन नानासाहेब परुळेकर कॉलेज ऑफ जर्नलिझम येथून मी जर्नलिझम केलं. त्यानंतर पुणे येथेच 7 वर्ष नोकरी केली. त्याच्यामध्ये दैनिक केसरी, सामना, पुढारी, मार्केट अपडाऊन म्हणून एक शेअर विषयक साप्ताहिक होतं, त्याच्यामध्येही काम केलं. सोलापूरमध्ये संचार या वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून काम केलेलं आहे. आणि सध्या दैनिक तरुण भारत संवाद पंढरपूर येथे पंढरपूरचा प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. तर 97 पासून तुमच्या पत्रकारितेची सुरुवात झाली. हो, 97 पासून म्हणजे पण आमची ही तिसरी पिढी. 1938 साली देश पारतंत्र्यात असताना बरं आमचे आजोबा काही पांडुरंग तुकाराम उत्पात यांनी गोफण नावाचा साप्ताहिक सुरू. हो, गोफणचं खूप आपलं हे होतं. गोफण म्हणजे ते काँग्रेसचं मुखपत्र म्हणून त्यावेळेस असं लोक म्हणायचे, प्रसिद्ध होतं. आणि पांडुरंगराव डिंगरे माजी आमदार, बाबूराव जोशी माजी आमदार आणि आमचे आजोबा पांडुरंग तुकाराम उत्पात ते माजी नगराध्यक्ष होते. त्यांनी 38 साली देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गोफण नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. अगदी अलीकडेपर्यंत खूप त्याचं हे होतं. आता पण हे आता सुद्धा चालू आहे. वेब पोर्टल आणि युट्यूब सर्व आम्ही ते चालवत आहोत. आमची तिसरी पिढी आहे. आणि त्यावेळेस आमच्या आजोबांना 2 वेळा कारावास भोगावा लागला. इंग्रजांच्या विरोधात कशाबद्दल काय म्हणजे कलेक्टरची सर्कस कागरलेख लिहिला होता त्यांनी. बरं सरकारच्या विरुद्ध म्हणजे इंग्रजांच्या ब्रिटिशांच्या विरोधात. त्यामुळे त्यांना 2 वेळा शिक्षा झाली होती. येरोडा, पुणे आणि विजापूर असे 2 वेळा त्यांनी कारावास भोगलेला आहे. बरं म्हणजे तुम्हाला जे बाळकडून मिळालं पत्रकारितेचं, हो, ते तिथूनच तुमच्या आधीच्या पिढीपासूनच मिळालं. आमचे वडील चालवत होते, त्यामुळेच तुम्ही पत्रकारितेकडे वळला. हो, ते बाळकडूच म्हटल्यासारखं आहे. मग आता तुम्ही ज्या संघटनेमध्ये काम करता, हो, तर त्या संघटनेविषयी थोडक्यात माहिती जरा आमच्या दर्शकांना द्या. पत्रकार सुरक्षा समिती ही 2016 पासून सुरुवात झाली. यशवंत पवार हे सोलापूरचे आमचे संस्थापक अध्यक्ष आहेत. आणि पत्रकारांना खूप म्हणजे वंचित असल्यासारखं आहोत आम्ही. आणि त्यांच्या मागण्या म्हणजे प्रलंबित आहे. आणि आम्हाला म्हणजे कामाचा मोबदला तसा काय फारसा मिळत नाही. म्हणजे रात्रंदिवस आम्हाला कधी काही कुठली घटना घडल तेव्हा आम्हाला पळावं लागतं आणि रिपोर्टिंग करावं लागतं. आणि चुकलं तर लोकांच्या शिव्या खावं लागतात. नाही, ते बरोबर आहे की जबाबदारी असते खूप. आणि एवढं करून सुद्धा आम्हाला म्हणावं तसं अनेक पत्रकारांना आज मी बघतो की घरं नाहीत राहायला. आणि मग आता तुम्ही जे म्हणता की घरं नाहीत किंवा काय, मग आता तुम्ही एक पत्रकार सुरक्षा समितीच्या अध्यक्षपदी तुम्ही आज 4 अध्यक्ष आहात. मग या पदाच्या माध्यमातून तुम्ही काय असे प्रयत्न करणार आहात? निश्चितच आम्ही पत्रकार बांधवांसाठी इथं जे पंढरपूरमध्ये पंतप्रधान आवास योजना सुरू आहे, बरं, त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक पत्रकाराला स्वतःचं घरकुल मिळावं. त्यासाठी म्हणजे माफक दरात मिळावं. माफक दरात. आता त्याला केंद्र शासनाची काहीतरी योजना आहे 2.5 लाखाची आणि राज्य शासनाची काहीतरी आहे. आता आम्ही थोडेसे पैसे भरून माझे आमदार प्रशांत परिचारक विनंती करून ते घर आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करीत आहोत. म्हणजे गरज पण आहे. आणि सध्या पंढरपुरामध्ये जागेचे भाव खूप वाढलेले आहेत. आणि तुम्ही म्हणता की मोबदला तेवढा मिळत नाही. म्हणजे माफक दरात घर मिळाली पाहिजेत. तुमची मागणी रास्ते साधारण आहे. परंतु मग हे सर्व काम करताना स्थानिक पदाधिकारी किंवा जिल्ह्यामध्ये पदाधिकारी किंवा राज्यामध्ये पदाधिकारी यांचं तुम्हाला काय असं सहकार्य मिळतं का? काय कसं असतं? हो, निश्चितच आमची मीटिंग असते दर महिन्याला, आठवड्याला. कुठं मीटिंग? कुठं? पंढरपूरला असते, कधी सोलापूरला असते, कधी मंगळवेढ्याला. प्रत्येक शहरामध्ये महाराष्ट्रातल्या आमची समिती आहे. अगदी रायगड, अलिबाग, मुंबईत सुद्धा आहे. मग आम्ही तिथे मीटिंग मध्ये ठरवतो. आता युट्यूब पोर्टल, चॅनल किंवा यांना सरकारी जाहिराती नाही येत अजून शासन मान्य. त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करीत आहोत. साप्ताहिकेला बंद झाल्यात, म्हणजे पूर्वीसारखे आता मिळत नाही. तर त्यासाठी सुद्धा आमचे पवार साहेब जे आहेत ते प्रयत्नशील असतात. आमचे रामभाऊ सरवदे म्हणून आहेत
प्रदेशाध्यक्ष आहेत ते, बरोबर, ते पण प्रयत्नशील असतात. आम्ही सगळेच त्या बाबतीत प्रयत्न हो करतो. मुंबईपर्यंत जाऊन आलो. हां, बघू आता कितपत यश मिळते. हे झालं तुमच्या जे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं सहकार्य. हो परंतु पत्रकारितेचं काम करत असताना, हा. समाजामध्ये वावरताना, आता आपल्या पंढरपूरला आध्यात्मिक क्षेत्रातले खूप व्यक्तिमत्व आहेत. हो आहे महाराज म्हणून. आध्यात्मिक, त्यानंतर राजकीय, हो व्यावसायिक हो किंवा या व इतर लोकांचं किंवा सामाजिक संघटना आहेत, याचे पदाधिकारी, या सर्वांचं सहकार्य तुम्हाला कसं मिळतं? चांगलं सहकार्य. सगळे लोक काही अडचणीचा मुद्दा असेल तरच ते टाळतात, नाहीतर अगदी उत्स्फूर्त महाराज मंडळी तर खूप प्रतिक्रिया द्यायला वगैरे तयार असतात, सांगतात ते. कारण का की पंढरपूरला एक 8 दिवसाला कोणीतरी VIP असतात हो. आपल्याकडे. 8 दिवसाला 10 दिवसाला कोणीतरी VIP सारखे असतात. असतात. त्याच्यामुळे पंढरपूरला एक पत्रकारितेचं खूप मोठं ते आता मी होती त्याच्यावर एक बातमी तयार केली होती. बरं बरं. पंढरपूर हॉटस्पॉट ठरत आहे. बातमीसाठीचं म्हणजे राजकीय नेते, राजकीय नेत्यांचं. म्हणजे पंढरपुरात कुणी आलं की त्याची महाराष्ट्रात न्यूज होती. हो 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 हो. कारण इथं तीर्थक्षेत्र असल्यामुळं कुठल्याही पक्षाचा नेता पदाधिकारी आला की ते पत्रकार लगेच तिथं जातात आणि त्याचं शूट. आणि पंढरपूरची बातमी म्हटली हां. ते चॅनलवाले आणि पेपरवाले सुद्धा बरोबर आहे. फ्रंट पेजला किंवा अगदी म्हणजे पंढरपूर हे मुळातच महाराष्ट्राचं केंद्रच आहे, आध्यात्मिक केंद्रच आहे. त्यामुळे तिथं आलं तर त्याची आध्यात्मिक बातमी. राजधानी म्हटलं तरी हो, चालेल. आध्यात्मिक राजधानी. त्यामुळं इथं आलं की सगळ्या देशात सुद्धा लोकप्रिय होतो माणूस. हम्म. त्यामुळे पंढरपूरमध्ये येतात लोक. आता पंढरपूरला ही रेलचेल राजकीय पुढारी असतील, मोठमोठे उद्योगपती असतील किंवा सामाजिक संघटनेचे पदाधिकारी असतील, यांची रेलचेल खूप असते. परंतु मग तुम्हाला वारंवार बातमी कव्हर करावा, म्हणजे बातमी कव्हर करण्यासाठी तुम्हाला जावं लागतं. मग हे करताना कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं का? आणि जर झालं तर मग त्याचं कसं काय, तुम्ही ताळमेळ कसा लावता तुम्ही? नाही, ते शक्यच नाही. आधी का आम्हाला म्हणजे असं होतं की मध्यंतरी तर अशी परिस्थिती होती होती, माझी मंडळी 7 दिवस गावाला गेली होती. बरं. एवढ्याच लग्न होतं हां. आणि घरात वडील वृद्ध आणि लहान मुलगा, आणि हे मला अशी तारेवरची कसरत करावं लागायची. त्याला मुलाला आंघोळ घालून शाळेत पाठवण्यापर्यंत हां हां. आणि म्हणजे कौटुंबिक जबाबदारी सांभाळून परत पुढच्या जबाबदारी सांभाळायच्या. त्या ऑफिसमध्ये जाऊन परत वेळ अशी आली की मी मुलाला ऑफिसमध्ये घेऊन गेलो. होतं. कारण ते दोन्हीकडे लहान आहे, लक्ष त्रास द्यायला द्यावं. लागला. वडील म्हणले त्याला म्हणले कुठेतरी, आणि मुलं नसल्यामुळे त्याला करमना. हो 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 हे असा अनंत अडचण आहेत. आमचं जेवणाचं टायमिंग नसतं. हो, जेवणाची वेळ नाही. कारण बातमी दुपारचं केव्हा जेवण 3:30, 4 आणि रात्रीचं मग 10. अगदी लवकर सुटलं तर होतं. म्हणजे पत्रकारिता ही व्रतच असेल व्रतच आहे की आपण जनतेसाठी, लोकांसाठी, समाजासाठी आपण काम करतो. 100%. मग हे काम करताना असं होतं की याला 2 बाजू असतात. हो म्हणजे प्रत्येक गोष्टीला 2 बाजू हो, हो, असतात. चांगलं. यालाही 2 बाजू आहेत. मग हे काम करताना असं एखादी सुखद घटना किंवा एखादी मनाला वेदना देणारी घटना, अशी तुम्ही कुठली अनुभवली तर एक घटना आमच्या दर्शकांना सांगा. नक्की नक्की सांगतो. सोलापूरमध्ये मी असताना एक डॉक्टर निवर्गी म्हणून होते. बरं. त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, परिभ्रमणे कौतुक कळे. बरं बरं. हां. तर त्यांनी कसं लिहिलं होतं की ते दक्षिण आफ्रिकेत ते प्रॅक्टिस करायचे. बरं. साऊथ आफ्रिकेमध्ये. साऊथ आफ्रिका. बरं. आणि तिथलं जे जीवन होतं किंवा तिथं सगळे अशिक्षित, म्हणजे आपल्या भारतापेक्षा ते हो हो. म्हणजे वर्स्ट कंडिशन तिथं मागास. तर तिथं त्यांनी कसं ऑपरेशन केलं किंवा हे केलं, म्हणजे आपले आमटे कसे होते, हां हां हां. डॉक्टर आमटे, डॉक्टर. त्यांच्यासारखं जीवन ते आफ्रिकेत जगले. आणि ते पुस्तकाचं प्रकाशन असताना संचारचा प्रतिनिधी म्हणून मला तिथं पाठवलं होतं. बरं. प्रेसने आमच्या. आणि मग मी त्यांचं वार्तांकन केलं आपलं नेहमीप्रमाणे केलं आणि ती बातमी छापून आली. तर ते डॉक्टर दाम्पत्य ते वाचून अक्षरशः रडायला लागले. म्हणजे आपण इतकं कौतुक छान छापलंय. हां हां हां. त्यांनी मला सोलापूरमध्ये प्रेसमध्ये माणूस पाठवून हां. घरी बोलवलं त्यांच्या. बरं. हां. आणि मला जीव आहे हां हां. तशी त्यांची फॅमिली खूप वेल एज्युकेटेड आणि सगळे क्लास 1 ऑफिसर वगैरे. त्यांच्या कामाचं तुम्ही जे मांडणी केली हो. किंवा कौतुक केलं ते त्यांना हरवून आनंद गेले. झाला. हां. ही सुखद घटना झाली. परंतु अशा लहानशा गोष्टी असतात की बातमीदारी करताना आपण पाहतो हो. आणि त्यातनं आपल्याला वेदना होतात. अशी कुठली गोष्ट आहे का? आहे. एक कोरोनातली घटना आहे. बरं. एक शाळा आहे पंढरपूरमध्ये आणि शाळा बंद असल्यामुळे पालकांनी आंदोलन केलं होतं बरं. की 50% फी माफ करा.
हो हो हो, त्या काळामध्ये. हां त्या काळात, कारण शाळाच नाही सुरू ना, आमचं कोरोनात सगळं तुम्हाला माहितीच आहे, आर्थिक काही बाजू सगळे कमकुवत होते. आणि ते संस्थापक जे होते ते डॉक्टर आहेत, त्यांनी आंदोलनचा हे बघून फी माफ केली. ठीक आहे म्हणजे 50%च द्या. आणि मग बाकीचे संस्था चालक खवळले त्यांच्यावर, हो हो की तुम्ही केल्यामुळे ती आम्हाला करावं लागते. आणि मी त्या वृत्तपत्रात ती बातमी तयार केली आणि त्यातमध्ये असं तो ओळ टाकली शेवटी, की आता पंढरपुरातील इतर शिक्षण सम्राट काय करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. आणि त्या बातमीचा म्हणजे असा परिणाम झाला की काही लोक माझ्यावर चिडले. हां हां, म्हणजे संस्था चालक तुम्ही असं बातमी कशाला दिली आता आम्हाला असं. आणि तो ज्यांनी ती कमी केली होती तो पण माझ्यावर खवळला आणि त्यांनी ते म्हटलं तुम्हाला काय गरज होती असं करायचं, असं पण घडलेलं. तर पत्रकारितेचा हा वारसा पुढे जात असताना काही चांगल्या घटना घडतात, काही चुका पण आपल्याकडनं घडतात, चुका होतात, काही वेदना होतात, काही कधी कधी सुख मिळतं. परंतु आता पत्रकारिता हे जसं तुम्ही चालू ठेवलेलं आहे तसं नव्याने लोक येत आहेत पत्रकारितेमध्ये. काही प्रिंट मीडियामध्ये आहेत, काही इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आहेत. तर नवीन ही जी पिढी येत आहेत, युवक बघतायत, मग ह्यांना तुम्ही काय सांगाल की तुमचा अनुभव जो एवढा मोठा आहे त्या अनुभवातून तुम्ही यांना काय सांगाल की यांनी काय काळजी घेतली पाहिजे, किंवा काय वाचन काय केलं पाहिजे, किंवा त्यांनी पूर्वतयारी कशी केली पाहिजे. आता नवीन जी पिढी येणार आहे त्यांच्यासाठी तुमचं काय सल्ला किंवा मार्गदर्शन सांगा. नवीन पिढी मला असं दिसतं की ती खूप असं काहीतरी बघतात टी व्हीवर वगैरे असं. बरं. त्यांना असं वाटतं की ब्रेकिंग न्यूज देतोय हा आणि इतका फेमस झाला आहे, मोठमोठे टी व्हीचे अँकर वगैरे जे बघतात आणि त्यांना असं वाटतं की आपणही प्रसिद्ध आहोत आणि कमी वेळात प्रसिद्ध होण्यासाठी ती शॉर्टकटचा मार्ग निवडतात. हां हां हां, पत्रकारितेमध्ये यायचं म्हणल्यावर त्यांच्याकडे मूलभूत ज्या गोष्टी आहेत ते कोणत्या पाहिजेत, त्यांनी कुठल्या गोष्टी तयारी करायला पाहिजे असं सांगा. मूलभूत म्हणजे कमीत कमी ते ग्रॅज्युएट असले पाहिजे कुठल्याही याच्यामध्ये. आणि जर्नलिझमचा कोर्स असला तर चांगलं, तुमचा संपर्क चांगला असेल आणि तुमचं लिखाण चांगलं असेल, व्याकरण आणि लिखाण चांगलं असेल तर कुणी पत्रकार होऊ शकतो. त्याला फक्त ती बातमी कुठे आहे, न्यूज कुठे आहे हे कळलं पाहिजे. जे आता कुठल्या गोष्टीची बातमी होऊ शकते हे कळलं पाहिजे, ती कळलं पाहिजे. बातमी म्हणजे काय असतं, कोण कधी कुठं कसं हे कळलं की बातमी तुमची तयार झाली. याचं बेसिक नॉलेज तुम्हाला पाहिजे. म्हणजे बातमी कुठल्या विषयाची बातमी होऊ शकते, कशी होऊ शकते, आता समजा होऊ शकते तर कॉलेज रोडला अपघात झाला, कधी कुठं कुठल्या वेळेला कोण आणि कसा काय, या सर्व गोष्टींची त्याला जाणीव पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी पाठपुरावा पण केला पाहिजे आणि लोकसंपर्क सुद्धा पाहिजे. लोकसंपर्क म्हणजे तुम्हाला कुठली घटना घडली की ती कळलं पाहिजे. हो, म्हणजे तुमचे मित्र परिवार असेल किंवा तुमचे इथे चिंतक असतील किंवा बाकीच्यांनी तुम्हाला ते नेटवर्क तुमचं पाहिजे. नेटवर्क हे ज्याला कळलं तो मग त्या पत्रकारितेत स्थिरावला. तर मंडळी, मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावरती आज आपण संवाद साधला श्री चैतन्य उत्पात यांच्याशी. ते पत्रकार सुरक्षा समितीचे शहराध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे. या वर्षभरामध्ये त्यांनी जे संकल्प केलेले आहेत ते संकल्प पूर्ण होत अशा त्यांना शुभेच्छा देऊयात आणि थांबूयात. धन्यवाद.